हँडरायटिंग खराब आहे, आम्हाला सुधारायचं आहे. आई वयाच्या 17 सुद्धा हँडरायटिंग सुधारत येईल. पहा तुम्ही एवढे जण एवढ्या विविध वयाचे बसलात. कोणी कधी शाळा सुटल्यानंतर कॉलेज धरूच नका, ज्यांचं हँडरायटिंग खराब आहे त्याने सुधारण्याचा कधी प्रयास तरी केलाय का? त्याने काय बिघडतं? परत आमच्याकडे प्रवाह आहे, डॉक्टरांचं हँडरायटिंग तर खराबच असतं आणि डॉक्टर्स तर हुशारच असतात, ते इंटेलिजंटच असतात. मग इंटेलिजंट माणसाचं हँडरायटिंग खराबच असतं. म्हणजे आम्ही स्वतःला चुकीच्या हँडरायटिंगमुळे इंटेलिजंट समजायला लागतो. पण हँडरायटिंग सुधारणे महत्त्वाची गोष्ट नाही की जीवनामध्ये आहे, पण आम्ही कधीही सुधारण्याच्या मागे लागत नाही आणि त्याने आमचं अडत नाही असं आम्हाला वाटतं. आम्ही कुठली गोष्ट सुधारत नाही, ज्याने आमचं अडत नाही ती गोष्ट आम्ही सुधारण्याच्या मागे लागत नाही. जी गोष्ट नाही सुधारली गेली तर आमचं अडणार आहे ती गोष्ट आम्ही सुधारण्याच्या मागे लागतो. चांगलं वजन 400 किलो आहे, पण जोपर्यंत गुडघे दुखत नाहीत, जोपर्यंत कंबर दुखत नाही, तोपर्यंत वजन कमी करायची गरज पडत नाही. नाही, मी चांगलं शेरभर काम करते, डॉक्टर दिवसभर काम करते, या वजनाचा मला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. आज नसेल म्हणजे जेव्हा होतो तर चालायचं म्हणलं तरी चालता येत नाही. तर आमचं अडत नाही ना ते जास्त वजन आहे तेव्हा काही, आम्हाला ते वजन चालून जातं. हँडरायटिंग बदलायचं अडत नाही, पण आम्ही त्याच्या मागे लागत, म्हणजे हिताचं असतं. मी अनेक लोक पहिले स्वतःच काय लिहिलेलं असतं ते 2 महिन्यांनीच वाचायचं ठरवलं, 2 दिवसांनी काय लिहिलं रे, काय लिहिलं रे, काय लिहिलं रे. स्वयंचे लिखिये स्वयं न वाचेल. स्वतःचं लिहिलं स्वतःलाच आम्हाला वाचता येत नाही. शेवटी आम्ही पुढे चेंज व्हायला मागतो, पुढे बदल करायला मागतो, ज्याच्यामुळे आमचं अडतं असं आम्हाला वाटतं. त्याच ठिकाणी आम्ही बदलायची तयारी असते. तिकडेच आमच्याकडे चिकाटी असते. चिकाटी हा आपला पुढचा स्वार्थ आपल्याला बघायचा. तर इथे आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही सगळे आरंभशूर आहोत आणि आरंभशूर असल्यामुळे आमच्या हिताच्या गोष्टी कुठल्या त्या माहीत जरी असल्या तरी आम्ही त्या दृष्टीने प्रयास करूच असं नाही. आम्हाला आमच्या आवडीचं आणि हिताचं आणि सुखसोयीचं ह्याच्यामधला फरकच कधी कळत नाही. जे हिताचं आहे त्याकडे सुखसोयीचं नसेल, ते आवडीचं नसेल, म्हणजे हिताचं आहे तेच करणं उचित असतं. बरोबर. आणि साधी गोष्ट, अनेक पॉइझनस पदार्थ आहेत आणि पॉइझनस वायू आहेत, विषारी वायू, विषारी पदार्थ ते अतिशय गोड लागतात. एखादं स्वीट पॉइझनमुळेच आमच्या फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये नाव आहे. म्हणजे कोणी खातं का? नाही. पटते तुम्हाला? समुद्राचं पाणी पाणीच आहे ना, नदीचं पाणी पाणीच आहे. मी समुद्राचं पाणी पिता का? काय बाबू, सगळ्या नद्या समुद्रामध्येच जातात, समुद्रातूनच ढग बनतो, त्या ढगाचा पाऊस परत नद्यांमध्ये पडतो, तेच आम्ही पितो. मग समुद्राचं पाणी काय हरकत आहे प्यायला असं आम्ही का म्हणत नाही? आम्हाला माहिती असतं त्याचा त्रास ताबडतोब होतो. हा महत्वाची गोष्ट.